काश्मीरमध्ये एक मोठा हल्ला झाला आहे। त्या पार्श्वभूमीवर आता अलर्ट देण्यात आला आहे। पहलगाम हल्ल्यानंतर दिल्लीसह सर्व पर्यटन स्थळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे। सर्व पर्यटन स्थळांवर हाय अलर्ट जारी केला आहे। पर्यटन स्थळांवरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे। ठिकठिकाणी सीआरएफ आणि सीआरपीएफ असेल किंवा स्थानिक पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। कारण सध्या सुट्ट्यांचे दिवस सुरू होत आहेत। त्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने लोक हे पर्यटनासाठी जात असतात आणि अशामध्ये जेव्हा काही पर्यटक काश्मीरमध्ये होते त्यावेळेला त्यांना लक्ष्य केलं आहे दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये। आणि यानंतर आता देशातले जे वेगवेगळे पर्यटन स्थळ आहेत तिथं हाय अलर्ट जारी करण्यात आला। याच्यामध्ये दिल्लीसह सर्वच पर्यटन स्थळांवर हा हाय अलर्ट आहे। तर पहलगाम हल्ल्यामध्ये एक अधिकाऱ्याचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। पहलगाममध्ये जो हल्ला झाला होता, दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि त्यामध्ये इंटेलिजन्स ब्युरोच्या अधिकाऱ्याचा गोळीबारात मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच आयबीचा हा अधिकारी होता आणि त्याचाही मृत्यू झाल्याची माहिती आहे। तर पहलगाम हल्ल्यामध्ये या अधिकाऱ्याचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। त्यामुळे इंटेलिजन्स ब्युरोच्या या अधिकाऱ्याला तर या दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं नाही ना, त्याविषयीची माहिती त्यांच्याकडे होती का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। पहलगाममध्ये जो भ्याड हल्ला केला आहे दहशतवाद्यांनी त्याच्यामध्ये एक इंटेलिजन्स ब्युरोच्या अधिकाऱ्याचाही गोळीबारात मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। दहशतवाद्यांनी आज दुपारच्या सुमारास या सर्व पर्यटकांना घेरलं होतं। अंधाधुंद गोळीबार त्यांनी सगळ्यात आधी सुरू केला आणि त्याच्यानंतर एकेकाला नाव विचारून त्यांना ठार केलेलं होतं। जे ठार झाले त्याच्यामध्ये पुरुषांची संख्या ही मोठी आहे आणि अशातच आता एक धक्कादायक अशी माहिती समोर येते। आयबीचा एक अधिकारी सुद्धा या दहशतवादी हल्ल्यामध्ये मारला गेल्याची माहिती आहे। गोळीबारामध्ये इंटेलिजन्स ब्युरोच्या अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। दरम्यान काश्मीरमध्ये जो नरसंहार झाला आहे ज्याच्यामध्ये किमान 27 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आतापर्यंत आणि 12 पेक्षा जास्त लोक जखमी झालेले आहेत। यामध्ये एक इंटेलिजन्स ब्युरोचा अधिकारी होता अशी ही माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे इंटेलिजन्स ब्युरोचा हा जो अधिकारी होता तो तिथं पर्यटक म्हणून ॲज अ पर्यटक म्हणून तिथं गेलेला होता की इंटेलिजन्स ब्युरोच्या कामासाठी तिथं गेला होता असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। आणि जे दहशतवादी ज्यांनी पर्यटकांना लक्ष्य केलं त्यांना याविषयीची माहिती होती का, जर होती तर ती कशी काय पोहोचली, असे अनेक सवाल या ठिकाणी उपस्थित होत आहेत।